कोर्टामधील केसेसबाबत सर्वसामान्यांच्या मनामध्ये अनेक व्यावहारिक प्रश्न असतात. खूप सारे प्रश्न, जसे की कोर्टात केस दाखल करण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय असते, खर्च किती येतो, स्वतः केस लढता येते का, असे असंख्य प्रश्न जे आहेत ते सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहेत. येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण याच सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. आपला पहिला विषय आहे कोर्टात केस दाखल करण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय असते. व्हिडिओला स्किप करू नका, कारण माहिती महत्त्वपूर्ण आहे आणि या व्हिडिओला सेव्हसुद्धा करून ठेवा. तर कोर्टात केस दाखल करण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय असते, सर्वसामान्य व्यक्तीने कोर्टात केस दाखल करण्यापूर्वी नेमकं काय जाणून घेतलं पाहिजे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यावर अन्याय झाला आहे का? तुमचे पैसे कोणीतरी दिले नाहीत, तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे, मालमत्तेचा वाद निर्माण झाला आहे किंवा एखाद्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करायची आहे. अशावेळी सर्वात पहिला प्रश्न मनात येतो की कोर्टात केस कशी दाखल करायची, कोणत्या कोर्टात जायचे, कोणती कागदपत्रे लागतात, वकील आवश्यक आहेत का, कोर्ट फी किती लागते आणि केस दाखल केल्यानंतर पुढे नेमके काय होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोर्ट केस दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा तुमचा कायदेशीर वाद नेमका काय आहे हे ठरवा. कोर्टात जाण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कायदेशीर समस्या नेमकी काय आहे. जर उदाहरण द्यायचं झालं तर तुमचे पैसे परत मिळवायचे आहेत का, मालमत्तेवरील अतिक्रमण काढायचे आहे का, मालमत्तेची वाटणी करून घ्यायची आहे का कराराची अंमलबजावणी करून घ्यायची आहे, समोरच्या व्यक्तीला एखादी कृती करण्यापासून रोखण्यासाठी मनाई आदेश हवा आहे का एखाद्या व्यक्तीविरुद्ध फौजदारी कारवाई करायची आहे. कारण दाव्याचं स्वरूप ठरल्यावरच योग्य कायदेशीर उपाय आणि योग्य न्यायालय निश्चित करता येतं. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया, म्हणजे केस जी आहे ती सिव्हिल आहे म्हणजे दिवाणी आहे का क्रिमिनल म्हणजे फौजदारी केस आहे. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. सिव्हिल केस म्हणजे नेमकं काय, म्हणजे दिवाणी केस म्हणजे नेमकं काय, तर मालमत्ता, पैसे, करार, वाटणी, हक्क, मनाई आदेश, नुकसान भरपाई अशा नागरी हक्कांशी संबंधित जे वाद आहेत ते सामान्यपणे दिवाणी स्वरूपाचे असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्या जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे, माझा मालमत्तेमध्ये हिस्सा आहे, समोरच्या व्यक्तीने माझे पैसे परत दिले नाहीत. अशा परिस्थितीत दिवाणी न्यायालयात योग्य प्रकारचा दावा दाखल केला जाऊ शकतो. आता क्रिमिनल केस म्हणजे फौजदारी केस म्हणजे काय, की जसं की चोरी, फसवणूक, मारहाण, धमकी इत्यादी गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये फौजदारी कायद्याची प्रक्रिया लागू होऊ शकते. म्हणूनच प्रत्येक वादासाठी एकाच प्रकारची कोर्ट प्रक्रिया नसते. आता तिसऱ्या भागाकडे वळूया. योग्य न्यायालय कोणते हे आपण आधी ठरवलं पाहिजे. केस दाखल करण्याच्या प्रवासातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक केस कोणत्याही कोर्टात दाखल करता येत नाही. न्यायालयाचे अधिकार क्षेत्र, ज्याला ज्युरिस्डिक्शन असे आपण म्हणतो, ते तपासावे लागते. यामध्ये साधारणपणे असे प्रश्न येतात की वाद कोणत्या ठिकाणी निर्माण झाला, संबंधित मालमत्ता कुठे आहे, प्रतिवादी कुठे राहतो, व्यवहार कुठे झाला, कायद्यानुसार कोणत्या न्यायालयाला त्या केसचे कामकाज चालवण्याचे अधिकार आहेत, आर्थिक अधिकार क्षेत्र कोणते आहे. उदाहरणार्थ स्थावर मालमत्तेशी दावा असेल तर मालमत्ता ज्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे, ज्या न्यायालयाच्या, त्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे त्या ठिकाणी त्या न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो. म्हणून केस दाखल करण्यापूर्वी जे टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन आणि पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन आहे तर ते आधी तपासणं खूप गरजेचं असतं. आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमधल्या चौथ्या टप्प्याकडे वळूया. ते म्हणजे दावा दाखल करण्यापूर्वी लिमिटेशन तपासा, म्हणजे मुदत तपासा. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण प्रत्येक कायदेशीर दाव्यासाठी अमर्यादित वेळ मिळतो असे नसते. काही दावे हे ठराविक कालमर्यादेतच दाखल करणे आवश्यक असते, याला लिमिटेशन असे म्हणतात. उदाहरणार्थ तुमचे कायदेशीर हक्क जर बाधित केले असतील तर त्या घटनेपासून किती कालावधीमध्ये कायदेशीर कारवाई करता येते हे संबंधित कायद्यावर अवलंबून असते. म्हणून अशा प्रसंगामध्ये
लिमिटेशन म्हणजे मुदत किती आहे ती गोष्ट करण्यासाठी हे तपासणं नेहमी फायदेशीर ठरतं. म्हणून माझ्यावर अन्याय झाला आहे म्हणून मी कधीही केस दाखल करू शकतो असं समजणं जे आहे ते धोकादायक आहे. आणि एकदा जर का कायद्याने दिलेली लिमिटेशन म्हणजे मुदत संपली तर पुन्हा त्या मुदतीनंतर जे आहे ते दावा दाखल करता येत नाही. जे ओरिजिनल ज्युरिडिक्शन असतं, मूळ अधिकार क्षेत्र असतं, त्याच्या अनुषंगानं जर का कायद्यामध्ये एखादी गोष्ट करण्यासाठी एखादी मुदत दिलेली असेल तर त्या मुदतीच्या बाहेर केस दाखल करता येत नाही आणि त्याचा दाव्यावर गंभीर परिणाम होतो, कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळं मुदतसुद्धा तपासणं हे खूप गरजेचं असतं. आता या प्रवासामध्ये आणखी कोणकोणती गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल.